नीट उभा राहा. नाही पोरं लय गुणवानाचे, नाही तर आमच्या शाळेत भेटते बघायला. गुरुजीने एका विद्यार्थ्याला उभा केलं. गुरुजी म्हणले, गणू उभा राह बरं, मला सांग एकावर 5 किती? गणू म्हणला 15. गुरुजी म्हणले शाब्बास. मग मला सांग 15 फळांची नावे सांग बरं. तो म्हणला आंबा. गुरुजी म्हणले शाब्बास. तो म्हणला सफरचंद. गुरुजी म्हणले शाब्बास. तो म्हणला चिक्कू. गुरुजी म्हणले शाब्बास. गणू विचित्र होता म्हणून थांबला. गुरुजी म्हणले 3च फळांची नावे झाली. मग तो म्हणला 1 डझन केळी, 12 3 15. विठाला 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 विठाला. असे विचित्र पोरं असतात महाराज. एक पोरगा लय ढ होता. गुरुजी त्याला परीक्षात प्रश्नाचे उत्तर सांगायचे म्हणून कसा तो पहिलीपासून 6वी पर्यंत आला. 6वीत असं झालं की शाळा तपासायला अधिकारी आले. अधिकाऱ्यांनी बरोबर गणूलाच उभं केलं. अधिकारी म्हणले, गणू उभा राह बरं, मला सांग शिवाजी महाराज जन्म कुठं झाला? त्याने इकडं पाहिलं, त्याला गणूला काहीच येत नव्हतं. गणू गुरुजीकडे पाहिलं. गुरुजी अधिकाराचे होते माग, गुरुजीच्या कमराला होते किल्ल्या. गुरुजी म्हणले, मग तो म्हणला शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यात झाला. मग अधिकारी म्हणले, गणूसाठी टाळ्या वाजवा. मग अधिकारी म्हणले, शिवाजी महाराज जन्म कोणत्या किल्ल्यात झाला सांग बरं. त्याने डबल गुरुजीकडे पाहिलं. तो म्हणला शिवाजी महाराजांचा जन्म गुरुजींच्या किल्ल्यात झाला. विठ्ठला विठ्ठला आता आपला आवडता सण जवळ येतोय. कोणचा? गणरायाचं आगमन. म्हणजे आपला आवडता सण म्हणजे गणेश उत्सव. आणि गणेश उत्सवात एकच गाणं वाजणार. कोणचं वाजणार? आमच्या पप्पाने गणपती आणला, आमच्या पप्पाने गणपती आणला, पप्पाने गणपती आणला, आमच्या पप्पाने गणपती आणला, पप्पाने गणपती आणला, आमच्या पप्पाने गणपती आणला, आमच्या पप्पाने गणपती आणला, आमच्या पप्पाने गणपती आणला. शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती, शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. कसा टुकुमुक बघतोय चांगला, कसा टुकुमुक बघतोय चांगला. आमच्या पप्पाने गणपती आणला, पप्पाने गणपती आणला, आमच्या 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 पप्पाने गणपती आणला. गणेश उत्सव आपला आवडता सण. विठ्ठला विठ्ठला महाराज म्हणतात, आवडतं व्हायचं झाल तर देवाचं व्हा, नाही तर संताचं व्हा. काही माणसं लय म्हणतात मी लय समाजाचा लाडका आहे, पण त्याला हे माहीत नसतं, ज्या जगद्गुरु तुकोबरायांनी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली व अहोरात्र देवाचं भजन केलं, हा समाज त्या जगद्गुरु तुकोबरायांचा ज्ञानोबरायांचा नाही झाला तर आपला काय होईल? आणि आपण ती अपेक्षाही करू नये. आपण अपेक्षा करावी ती देवाला आवडावं किंवा संताला आवडावं. कारण एका ठिकाणी महाराज सुद्धा म्हणतात, येते नाही झाली कुणाची निराश, येते नाही झाली कुणाची निराश, येते नाही झाली कोणाची निराश, येते नाही झाली कोणाची निराश, येते नाही झाली कुणाची निराश, येते नाही झाली कुणाची निराश, येते नाही झाली कोणाची निराश, येते नाही झाली कोणाची निराश. आले याचं कसं आले याचं कसं आले याचं कसं
जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी. हे आपल्याला अंतकाळी कामी येणार नाहीत. आपल्याला अंतकाळी कोण कामी येणार आहे? अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुधरा. आपल्याला तो जगाचा बाप पंढरीश पांडुरंग परमात्मा कामी येणार आहे. आपल्याला काळाच्या तावडीतून सोडवणार आहे. म्हणून आवडतं व्हायचं जर तर देवाचं वा विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तुम्ही म्हणता कसं व्हायचं देवाचं आवडतं? तर सोपं आहे. जे देवाला आवडतंय ते आपण केलं पाहिजे. मग आपण देवाचे लाडके होतात किंवा आवडते होतात. मग तुम्ही म्हणता काय आवडतंय देवाला? ते एकनाथ महाराज अभंगाच्या प्रथम आवडे देवासी तो एका प्रकार. 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 रामाचा उच्चार रात्रंदिन. रामाचा उच्चार रात्रंदिन. तुळशी माळ गोपी चंदन टिळा. तुळसी माळ गोपी चंदन टिळा. रामाचा उच्चार रात्रंदिवस. रात्रंदिवस